हा जन्म आपल्याला 84 लक्ष योनीतून मानव जन्म मिळतो। मानव जन्म कशासाठी मिळतो? गुरुची भक्ती करायला, आई वडिलांची सेवा करायला। त्यामुळे तुम्हाला सांगतोय सर्व भक्तांनो, मी तुमचा एक मूल आहे, तुमचा एक बंधू आहे, तुमचाच एक मित्र आहे। तुम्ही मला कृष्णाचा अवतार केला, तुम्ही मला चालता बोलता देव केला, हे तुमचा मोठेपणा आहे। पण तसं काय नाही, मी एक पापी माणूस आहे। कारण या जमिनीवर वावरत असताना मी कित्येक वनस्पती तुडवल्या। तुम्ही तुडवता का नाही हो? मग या वनस्पती तुडवण्याचं काम मी पापी केलोय, हिंसा केलोय, त्यामुळे मी स्वतः पापी आहे। आणि या पापी माणसाला तुम्ही देव संत आणि स्थित केलाय, हा तुमचा मोठेपणा आहे। भगवंत काशीलिंग बिरदेवामुळे तुम्हाला सगळा गुण येतोय, हा विश्वास आहे। तर गंडा, दोरा, उतारा, धुपारा, बळी, बकरा, होम, यज्ञ, व्रत, वैकल्य त्या मठात नाही। ही अशी सगळी 12 बलुतेदार, 18 अलुतेदार आपल्या सुनिश्चितेच्या मठात येतात। मी कुठल्याही एकाच धर्माचा प्रसार करत नाही। महावीर भगवानाने काय सांगितलंय? अहिंसा, कोणाची हिंसा करू नका, आज कोंबडं बकरं कापू नका। तो उपक्रम आम्ही या मठात मूलमंत्र राबवलाय। अरे गौतम बुद्धांनी, तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिलाय। एक पाऊल माग घ्यायचं। तुम्हाला कणपडी मारलाय नव्हतं, तुम्ही दुसरी कणपडी मारला तर युद्ध होणार आहे। मारलाय, शांत व्हा, त्याला नावं ठेवायला नव्हतं, आपण पण नावं ठेवू नका, आपण मागे घ्या। एवढं जर केलं तर सगळं होणार आहे। म्हणून बुद्ध समाजाची लोक आपल्या मठात येतात। मुस्लिम समाजाची काय येतात? एकनिष्ठ राहा, निस्सिम राहा, देवाला एक माना। येशूने काय सांगितलं? एकनिष्ठ राहा। मोहम्मद पैगंबरांनी काय सांगितलं? एकनिष्ठ आणि निस्सिम राहा। तो मूलमंत्र आम्ही दिलाय। त्यामुळे ख्रिश्चनिटी लोक आणि मुस्लिम भक्त 20% आपल्या मठात येतात किंवा आपल्या भंडाऱ्याचं नाव एवढंच। त्यामुळे सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रभक्ती, भारत देशावर प्रेम करा, जगावर प्रेम करा, हा आमचा प्रचार असल्यामुळं सर्व धर्मातली जातीतली लोक आमच्यापाशी येतात। किंवा आमच्या काशीलिंगाचा महिमा एवढं लक्षात ठेवा। परिस्थितीला माती समान आणि बहिणी समान मागायला शिकवलंय, सांगायला शिकवलंय, मागायला शिकवलंय, हा आमच्या देवाची शिकवण एवढं लक्षात ठेवा। व्यसन करू नका, व्यसनमुक्तीचा मार्ग धरा। माझ्या जीवात जीव जोपर्यंत आहे तोपर्यंत मी समाजासाठी जगणार, समाजासाठी मरणार आहे, एवढं लक्षात ठेवा।